सगळे छान आहात. मी थोडी इमोशनल झालेली आहे आणि म्हणून मी आलेली आहे आमच्या जुन्या घरी. म्हणजे माझे पप्पा शाळेवर होते इथे. सो म्हणजे पप्पा आय थिंक फेब्रुवारीमध्ये रिटायर झाले. आम्ही मार्चपर्यंत इथे राहिलेलो आणि त्यानंतर मग आम्ही इथून चेंज केलं बिकॉज पप्पा रिटायर्ड झाले. सो त्याच्यामुळे आम्ही इकडे नाही राहता आलं आम्हाला आणखीन. आणि माझं असं झालं आहे की मला आधीपासून म्हणजे जंगल, झाडं झुडं, प्राणी पक्षी, माती, सगळं हे कौलं वगैरे ह्या गोष्टींसोबत जास्त अटॅचमेंट आहे. सो माझी ह्या घरासोबत खूप जास्त अटॅचमेंट झालेली आहे. आणि काल पण मी खूप रडत होते घरी. आईंना वगैरे सांगत होते की आपण जाऊयात एकदा शाळेवर आणि एकदा भेट देऊन येऊयात. तर पप्पा बोलले आपण जाऊयात. सो मला आज लिटरली वाटलं की बाबा आपण फायनली जाऊन येऊच यात. सो आज आलेली आहे मी इकडे. पप्पांची शाळा पण बघणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. ही रूमसुद्धा दाखवणार आहे. इथे माझ्या खूप आठवणी आहेत. म्हणजे जे माझ्या तुम्ही इंस्टाग्रामला जर मला तुम्ही फॉलो केलं असणार तर माझ्या ओन व्हॉइसचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते इथलंच सगळं आहे. म्हणजे इथल्या खूप साऱ्या माझ्या अशा आठवणी आहेत. आणि इकडचं क्लायमेट लिटरली खूप सॉलिड आहे, एकदम नॅचरल आहे, खूप छान आहे. सो आज मी तुम्हाला तो सगळं दाखवणार आहे. होपफुली की मी रडणार नाही आहे बिकॉज इथे माझ्या खूप आठवणी आहेत. मला बोलता नाही खूप रडायला येतं आहे. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केली मग तिकडे सगळे सीझन. सो आज मी घर दाखवते तुम्हाला. तर या तुम्ही सगळेजण घर बघूयात आपण आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेन सगळ्या. ठीक आहे. पप्पांची स्कूल माझ्या माझ्या पप्पांचं हे स्कूल आहे. आता जेव्हापासून पप्पा रिटायर झाले त्याच्यानंतर आम्ही आलोच नाही आहोत. म्हणजे अप्रॉक्स एक 4-5 महिने झाले. 4-5 महिन्यानंतरच आम्ही इथे आलो आहे. खूप आठवण येते आणि रात्री मी खूप रडत होती. सो मला असं वाटलं की आज बाबा जावं आमचं रूम पण बघण्यासाठी बिकॉज त्या रूममध्ये पण आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि म्हटलं बघता बघता बाबाचं स्कूल पण बघेल. आणि ही व्हिडिओ मी माझ्या पप्पांना दाखवणार आहे की बघा बाबा तुमच्या स्कूलला गेले होते, त्यांना पण खूप छान वाटेल. अरे इथून परावू ना, अरे इथून कोसळू. कॅमेरा मन जल्दी फोकस करा. आई इथे यायची ना कडे वगैरे. इथे इथे इकडे की तिकडे काड्या सुकवायला यायची. तिकडे तिकडे पहिल्या टाकीवर. हे काय म्हणलं आता भरपूर चेंज केली सगळं काही. आपलं अननसाचं झाड. मला वाटत नाही इथे कोणी राहतंय. इथे आम्ही पोपटी लावायचो. अननसाचं झाड कुठे गेलं आपलं. इथे पोपटी लावायचो आम्ही. आणि इथे आमची चूल होती. चूल राहिली आहे. आणि इथे माझं मोगऱ्याचं पण झाड आहे. ते कुठे आहे. तगर लावलेली ती पण दिसत नाहीये कुठे. अरे तिकूचं पिल्लू. आणि तिकू आणि टिकू कुठे आहे. टिकूचं पिल्लू. एक मी बांधलेलं बघ. मी बांधलेलं होते. आणि हे पण सगळं फुटूनच गेलं. तुटलं कसं पण होतं ना सगळं. तुटलं कसं. आणि सगळं चेंज झालं इकडे.
पिकू आमची पिकू चल. आम्ही गेलो पण आमचा एक दोन जीव इथेच बिचारे राहिले कारण ते गाडीमध्ये बसत पण नव्हते, त्याच्यामुळे त्यांना घेऊनच जाता नाही आलं. आणि हे आम्ही झाडं तोडलेली आहेत ती जी की आईने इकडे बी पेरलेलं होतं. आई बोलली गेलीस तर सगळं घेऊन ये म्हणजे झाडं वगैरे. सो मी तोडलेली आहेत आणि घेऊन चालली आहे माठाच्या भाजीचे. जेव्हा आम्ही इथे राहायचो तेव्हा आम्ही इथे चूल पेटवायचो. इथे शेड होती मोठी वगैरे, त्याचे पत्रे वगैरे आम्ही गेल्यावर काढून टाकलेले असेच. आणि आता ती चूल अशी झाली आहे, कोणी यूजच नाही करत बिकॉज आम्ही जातानाच सगळं. आणि हे पण काही विषय कळला नाही, हे सगळं तुटलं वगैरे. हे आमचं शेकड, त्याच्यावर भरपूर साऱ्या शेकटाच्या शेंगा यायच्या, भरपूर आम्ही खाल्लेल्या आहेत यावर्षीपर्यंत. आणि आता फायनली यावर्षीपासून आमचं काहीच आठवणच राहणार. ते फणस आहे याच्या पण, हे जांबाचं खूप मोठं झाड आहे. खूप मजा केलेली आहे या ठिकाणी, खूप साऱ्या आठवणी आहेत यार. लाईफ पण किती वेगळी आहे ना आपली. बॅक साईड आहे आमची सगळ्यांची रूमची. आणि इकडेच मध्ये स्टेला मॅक्सू पळायची, या जंगलामध्येच पळून जायचे, पूर्ण खालपर्यंत जायचे पूर्ण ना. त्यांना शोधता बाबा हरवायला व्हायचं खूप. 2-2 दिवस एक दिवस भेटायचे नाही दोघे जण पण, कारण पुढे पाठीमागे खाडी आहे. हां, भरपूर साऱ्या आठवणी आहेत इथे. पण आता सगळं चेंज झालं 4 महिन्यांमध्ये. हे पण हे काय जे कन्स्ट्रक्शन चालू आहे हे वगैरे पण तसं पण काही नव्हतं इथे. पूर्ण सगळं असं जंगलच होतं. आणि आता सगळं काही चेंज झालं. सो तेवढं पण असं काही फील नाही येत आहे जे की यायला हवं आहे. इथे मी व्हिडिओसाठी वगैरे यायचे. म्हणजे आणखीन 1-2 असे स्पॉट्स आहेत जिथे मी व्हिडिओज करायला जायचे. त्यातला पहिला स्पॉट हा आहे. हा ब्रिज आहे, छान स्पॉट आहे, बघू शकताय. बकरू, बकरूंचा मालक कुठे आहे? बकरू सोबत चरायला जायचं, बकरू सोबत चरायला. तर हा एक स्पॉट आहे की इथे पण मी व्हिडिओज करायचे. म्हणजे तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला जाऊन एकदा चेक केलं तर त्याच्या बॅकग्राऊंडला हा रूट आहे आणि हे पण आहे. सो हा एक रूट असा आहे आणि हा स्पॉट म्हणजे असा आहे की मला खूप आठवतो आहे. इथे पण खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत आणि खूप आठवणी आहेत. कधी संध्याकाळी असं टेन्शनमध्ये वगैरे असले ना की सरळ आपलं घरून आपलं निघालंय आणि इकडेच कुठे राऊंड मारलंय. गावाकडचं हे असतं स्पेशालिटी की गावाकडे माणूस कधीच असं दुःखी नाही राहत. म्हणजे गावाकडचं क्लायमेटच असं असतं की कोणी असू दे सुखीच असतो आणि खूप हॅपी असतो, माझ्यासारखा आणि तुमच्यासारखा. सो झालेलं आहे आता आम्ही पण निघतोय जायला कारण की उशीर झालेला आहे खूप. सो तुम्ही हा व्लॉग बघा शेवटपर्यंत आणि नेहमीप्रमाणे मला कमेंट करून सुद्धा सांगा की माझ्या पप्पांचं स्कूल कसं आहे, माझ्या आठवणी कशा आहेत आणि माझं बडबडणं सुद्धा कसं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.